याबाबत आपल्याला शंका निर्माण होणे किंवा म्हणजे ही एक गोष्ट आपल्याला साध्य करण्यामागचा म्हणजे महत्वाचा हा एक अडथळा आहे संशय. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला संशय येतो. म्हणजे एखादी गोष्ट साध्य करता ती गोष्ट आपल्याला निश्चितच जमेल असा आत्मविश्वास आपल्याला पाहिजे असतोय. पण आवश्यक म्हणजे त्यासाठी आवश्यक काय असतं तर मनाचं जे सामर्थ्य आहे ते आपल्याला आवश्यक असतं. पण आधीच आपण संशय निर्माण झाला तर मात्र हा जो आत्मविश्वास आहे तो नाहीसा होतो. मग एकदा जर संशय निर्माण झाला की त्या बाबतीत तो हळूहळू वाढत जातो आणि या सर्व म्हणजे हे जे सर्व श्रम आहेत ते मध्ये. मग त्यामुळे संशय दूर होईपर्यंत कर्म आपलं होतच नाही. मग त्यामुळे कार्यशुद्धी ही आपली काय राहते. त्यामुळे मनोबल खचते आणि योगाभ्यास न करण्याची आपली वृत्ती बळावते. किंवा काही वेळा म्हणजे योगाभ्यास आपल्याला हव्या त्या म्हणजे तीव्रतेने किंवा उत्कंठतेने सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून संशय हा योग मार्गातील एक अडथळा सांगितलेला आहे. त्याच्यानंतर चौथं विघ्न आहे प्रमाद. प्रमाद म्हणजे जाणून बुजून केलेली चूक. म्हणजे एखादी गोष्ट चांगली आहे हे आपल्याला समजतं पण हातून ती आपल्या होत नाही. म्हणजे या उलट एखादी गोष्ट करणं चुकीचं आहे, योग्य नाही ते आपल्याला पटतं तरी सुद्धा ती आपण करतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला बऱ्याच वेळेला माहित असतं की म्हणजे उशिरा आपण झोपल्याने सकाळचा आपला योगाभ्यास चुकू शकतो. तरी पण आपण काय करतो की रात्री जागरण करतो किंवा टीव्ही बघत बसतो. मग ही कृती म्हणजे काय तर प्रमाद. मग कारण म्हणजे हा आपण जाणून बुजून आपण ह्या चुकीच्या गोष्टी करत असतो ना. मग यामध्ये असूनही साधना केली जात नाही. मग मन आपलं सतत बाह्य गोष्टीत गुंततं आणि आत्मविश्वास थांबतो. मग प्रमादामुळे नियम आणि संकल्प देखील मोडले जातात. त्यामुळं चित्त आपलं अस्थिर राहतं. आणि हे आपलं चौथं विघ्न आहे प्रमाद. त्याच्यानंतर आलस्य. आलस्य हे वाचलेला आहे. म्हणजे आळस आणि आळस यामध्ये मुख्य भेद काय आहे तर ध्यानामध्ये फक्त मनाला जडत्व आलेलं असतं म्हणून आपल्याला योगाभ्यास करण्याची इच्छा होते. परंतु यामध्ये शरीर आणि मन शरीरही तो करण्यासाठी साथ देत नाही. मग यामध्ये शरीर आणि मन दोन्हीही निष्क्रिय होतात आणि योग्य वेळ आणि साधनेचा उपयोग देखील होत नाही. मग यामुळे काय होतं ऊर्जेचा देखील अपव्यय होतो. मग आळस दूर करण्याकरता मनाची गंभीरता आणि दृढता ही आवश्यक आहे. इथपर्यंत मग इथपर्यंतचे जे आपले अडथळे आहेत मी तुम्हाला म्हणजे आपली ही म्हणजे तुम्हाला पुस्तकं मिळाली नाही मॅडम मिळाली नाहीत पुस्तकं. तुम्हाला पुस्तकामध्ये कमी मटेरियल मग तुम्हाला समजा तुमच्या लग्नात मटेरियल गोळा करायला पाहिजे. मी तुमच्या आपल्या सिलेबसची पीडीएफ मी ओपन करते आणि शिकवताना मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगतेय. येते ना लक्षात. हा मग हे जे 5 अंतराय आहेत मग इथपर्यंत जे आपण अडथळे पाहिले ते सर्वसामान्य आणि आपल्या व्यवहाराचे अडथळे असं म्हणता येईल. आणि हे अडथळे प्रगत अवस्थेत आपल्या म्हणजे येतातच. पण यापुढचे जे अडथळे आहेत ते थोडेसे वरच्या पातळीवरच्या योग साधनेतील आणि प्रगत असे अडथळे आपण ह्याला म्हणावे लागतील. याच्यामध्ये पुढचा आहे अविरती. मग इथं रती म्हणजे आवड.
किंवा आकर्षण, रमण होणं, आणि अविरती म्हणजे विरक्त होणं. मग इंद्रियांनी विषयाकडे धाव घेऊन त्याचा उपभोग घेत विषयात रत होणे याला रती असं म्हणतात. आणि त्याच्या विरुद्ध शब्द म्हणजे काय तर विरती म्हणजेच विरक्ती, म्हणजे आकर्षण नसणे. मग आपल्या मनाला अनेक गोष्टींचं आकर्षण असतं ना, मग ते नसणं म्हणजे विरक्ती. मग योगाच्या प्रगतीकरता विरक्ती ही आवश्यक आहे. म्हणजे विरक्तीचा अभाव हा योगातील मार्गातील मोठा अडथळा आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या विषय वासना निवृत्त झाल्यानंतर चित्तातून त्या समूळ नष्ट न होता बीज रूपाने शिल्लक राहतात. मग त्यामुळे काय होतं, कधी कधी मनोबल कमी पडतं आणि मन ह्या म्हणजे विषय वासनांकडे पुन्हा प्रवृत्त होतं आणि योगाभ्यास न करण्याची किंवा टाळाटाळ करण्याची वृत्ती निर्माण होते. यासाठी इंद्रियावरती ताबा मिळवून ती नियंत्रित करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचा अंतराय आहे भ्रांती दर्शन. भ्रांती दर्शन हा योग मार्गातील 7वा अडथळा सांगितलेला आहे. योग साधना करीत असताना साधकाला काही चुकीचे अनुभव येतात किंवा त्याला कुठले अनुभव आले तर ते खरे वाटू लागतात. मग ह्या अनुभवांना नीट स्पष्ट अर्थ म्हणजे लावला जात नाही साधकाकडून, आणि अशा वेळेला सर्व काही साध्य झाले असं साधकाला वाटायला लागतं आणि साधक काय करतो, आपला अभ्यास थांबवतो. म्हणजे जसं की ध्यानाचा अभ्यास सुरू केल्यानंतर ध्यानामध्ये काही ध्वनी ऐकू येऊ लागले किंवा काही दृश्य दिसू लागली किंवा बऱ्याच वेळेला एखादा रंग दिसून जातो, निळा, सोनेरी किंवा असे कोणतेही आपल्याला साधकाला रंग दिसू लागतात आणि चुकीचे नसतात. म्हणजे जशी माणसाची मनोभूमिका असते तसे ते अनुभव असतात. मग हा अनुभव आला तरी म्हणजे साधना बरोबर असही ती म्हणजे एक अस्वस्थता येते. म्हणजे आपल्याला काहीतरी प्राप्त झाले असं वाटू लागतं आणि जे हवे ते मिळालं, आता यापुढे काही योगाभ्यासाची आपल्याला गरज नाही असा भ्रम निर्माण होतो साधकामध्ये, आणि यालाच भ्रांती दर्शन असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून योग साधनेचे अंतिम सत्य नीट समजून घेणं हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचा अंतराय आहे अलब्ध भूमिकत्व. याचा अर्थ आहे आपल्याला एखादे साध्य साधायचे आहे आणि ते साध्य न होणं, ते न मिळणं, म्हणजे अलब्ध भूमिकत्व. म्हणजे कुठलेही साध्य एकदम प्राप्त होत नाही. योगाची साधना ही अनेक महिने, अनेक वर्ष म्हणजे कित्येक वर्ष सुरू राहिली तरी बऱ्याच वेळेला हाती काहीच लागत नाही आपल्याला. मग प्रदीर्घ साधना करू नये. जेव्हा म्हणजे करून देखील हाती काहीच लागत नाही तेव्हा निराशा पदरी येते आणि साधना सोडून द्यावीशी वाटते. आणि ही साधना साधक सोडूनही दिली जाते ती साधना. मग खरे तर यावेळेला योगातील प्रत्येक प्रक्रियेच्या परिणामांची अनुभूती साधकाला म्हणजे निश्चितपणे येत असते, परंतु त्याकरता त्याला त्या अभ्यासाला लागणारा कालावधी म्हणजे तितका वाढवून त्याला त्याची तिथपर्यंत पोहोचायची वाट बघायची असते साधकानं. पण मग ह्यासाठी जो लागणारा कालावधी आहे तो प्रत्येक साधकामध्ये वेगवेगळा असू शकतो किंवा असतोच. मग एखाद्याला ही अनुभूती पटकन पण येते आणि एखाद्याला हा कालावधी अधिक सुद्धा लागू शकतो. परंतु ठराविक कालावधीत अनुभूती आली नाही तर योगाभ्यासाबद्दल साधकाच्या मनामध्ये शंका निर्माण होते आणि त्यातून साधक काय करतो, आपली जी योग साधना आहे ती म्हणजे त्यामुळे काय होतं की ती योग साधना जी आहे साधकाची ती बंद पडण्याची शक्यता निर्माण होते. आणि ही मनोवृत्ती म्हणजे अलब्ध भूमिकत्व. म्हणजे आपल्याला ती साधना साध्य होणार नाही असं मनामध्ये साधकाच्या अशी मनोवृत्ती निर्माण होणं म्हणजे अलब्ध भूमिकत्व. मग ह्याच्यामध्ये खरं तर भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलंय, भगवंतांनी सांगितलंय की फळाची कोणतीच अपेक्षा धरायला नको. पण तसं न करता आपण म्हणजे हे जे आहे म्हणजे अपेक्षा ठेवून हे करतो, पण हा इथं अडथळा म्हणजे बनून जातो आपल्या योग साधनेमध्ये. त्याच्यानंतर पुढचा अंतराय आहे अनवस्थी तत्व.
हा योग मार्गामधील 9वा आणि शेवटचा अडथळा आहे. मग योग साधना करत असताना अपेक्षित गोष्ट साध्य होते, पण त्या स्थितीमध्ये फार काळ म्हणजे न राहता साधकाला राहता येत नाही. मग याच गोष्टीला अनवस्थित तत्व असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे ध्यान करताना काही क्षण समाधी साध्य झाल्यासारखं वाटतं, पण ही स्थिती फार काळ टिकत नाही. मग आपले काही चुकले का अशी शंका येते साधकाच्या मनामध्ये, आणि ह्या स्थितीमध्ये राहता येत नसेल तर साधना कशी करायची असे विचार त्याच्या मनामध्ये येतात आणि साधना थांबते. या अडथळ्याला सांगितलेलं आहे अनवस्थित तत्व. समजले हे 9 अंतराय? हॅलो, हो मॅडम, समजले मॅडम, समजले. मग आसनांपासून सुरू केलेल्या ह्या प्रक्रियेपासून समाधीपर्यंतच्या सर्वच योगिक प्रक्रियांमध्ये विशिष्ट अवस्था गाठल्यावर त्या ठिकाणी अधिक काळापर्यंत स्थिर राहणे आवश्यक असतं. म्हणजे साधकाची निष्ठा आणि त्याच्या अभ्यासाची तीव्रता यावर ही स्थिती अवलंबून असते. मग ही स्थिती समजा स्थिरावली नाही म्हणजे आपल्या साधनेविषयीची शंका निर्माण होते आणि योगाभ्यासाची प्रगती थांबते. म्हणून यासाठी दृढ निश्चय करून ती अवस्था पार करणं आवश्यक आहे. म्हणजे खूप पेशन्सली ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. म्हणजे मग इथं एकूण 9 प्रकारच्या अडथळ्यांचे वर्णन इथं पतंजलींनी केलेलं आहे. मग आपण जे दैनंदिन योगाभ्यासामध्ये अनुभव घेतो त्याचीच अनुभूती त्यांनी आपल्याला इथं दिली आहे. मग त्यामुळे याचा विचार करून ते टाळून आपली योग मार्गातील प्रगती साधणं आवश्यक आहे. आणि हे सर्व अडथळे दूर करण्याचा एक महत्वाचा मार्ग म्हणजे योग मार्गावरती निसंशकपणे आणि निसंशक मनाने श्रद्धा ठेवून आणि निष्ठेने त्याचं आचरण करणे हाच त्याच्यावरती उपाय आहे. मग अडथळे दूर झाल्याशिवाय योगाभ्यासाचा प्रवास सुरू होणार नाही पुढं. म्हणजे हा अडथळे दूर झाले नाहीत तर त्यांच्यापासून आणखीन काही गोष्टी निर्माण होतात आणि त्यालाच पतंजली विक्षेप सहभूव असं म्हणतात. म्हणजे अडथळे दूर झाल्याशिवाय योगाभ्यासाचा जो आपला प्रवास सुरू होत नाही, मग हा आपल्याला दूर करायला पाहिजे. आणि हे जर अडथळे दूर झाले नाहीत तर त्यांच्यापासून आणखीन काही गोष्टी निर्माण होतात. त्यालाच पतंजलीने विक्षेप सहभूव असं सांगितलेलं आहे, म्हटलेलं आहे. मग इथे विक्षेप म्हणजे सुद्धा अडथळेच आहेत. म्हणजे विक्षेप ह्या शब्दाचा सुद्धा अर्थ अडथळेच असा आहे. मग हा विक्षेप सहभूवाचे वर्णन करताना पतंजली पुढील सूत्र सांगतात. दुःख दौर्मणस्य अंगमेजयत्व श्वास प्रश्वास विक्षेप सहभूव. दुःख दौर्मणस्य अंगमेजयत्व आणि श्वास प्रश्वास हे 9 विक्षेप जे आपले अंतराय आहेत त्यांच्यापासूनच हे निर्माण होतात. म्हणजे त्यांच्या बरोबरच ह्या गोष्टी येणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. म्हणजे दुःख निर्माण होणे, मन निराश होणे आणि शरीर अवयवांना कंपन सुटणे, त्याचबरोबर श्वास प्रश्वासामध्ये अडथळा निर्माण होणाऱ्या या 4 गोष्टी ह्या मग अडथळ्यांच्या म्हणजे विक्षेपांच्या सोबत काही गोष्टी यांना सहभूव असं म्हणजे हे आहेत 4. त्याच्यातलं पहिलं आहे मग इथं ही 3 प्रकारची सांगितलेली आहेत. आध्यात्मिक म्हणजे आध्यात्मिक जी शारीरिक आणि मानसिक यामुळे तयार होतात. आदिभौतिक जी प्राण्यांपासून म्हणजे प्राण्यांपासून होतात ही आदिभौतिक दुःख, आणि आदिदैविक म्हणजे नैसर्गिक आपत्तीने ओढून निर्माण होतात. मग साधनेतील अडथळे दूर करता आले नाहीत तर दुःख निर्माण होतो आणि तिथं साधना म्हणजे साधना केवळ थांबते असे नाही तर साधक साधनेपासून दूर जातो. आणि जर अडथळे दूर झाले तर दुःखही होत नाही आणि त्यामुळे साधक त्या साधनेपासून दूरही जात नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे
दौर्मनस्य. दौर्मनस्य म्हणजे हे म्हणजे दुःखाच्या बरोबर येते ते म्हणजे दौर्मनस्य, म्हणजे यात मनाची दुर्बलता येते. मग ही अवस्था म्हणजे ज्या वेळेला रणांगणावर अर्जुनाची जी अवस्था झाली होती ती म्हणजे दौर्मनस्य, म्हणजे आप्तेष्टांना मारायच्या त्या कल्पनेनं त्याची मानसिक ताकद संपली आणि त्याचबरोबर त्याच्या शरीराची ताकदही गेली. मग यामध्ये कोणतेही म्हणजे ह्या दौर्मनस्य अवस्थेमध्ये आपल्याला कोणतेही कार्य करण्यास म्हणजे आपण ते कार्य करण्यासाठी असमर्थ होतो. त्याच्यानंतर अंगमेजयत्व. ही अंगमेय जयत्व ही अवस्था आपल्याला मनामुळे आलेली शरीराची दुर्बलता आहे ही. मग यामध्ये शरीराला कंप सुटणे किंवा तळ हाताला आपल्या घाम येणे ह्या म्हणजे प्रक्रिया आपण देखील कधीतरी अनुभवल्या असणार आहेत ह्या. मग योगाभ्यास करीत असताना देखील आपल्याला कधी कधी शरीराच्या काही अवयवांमध्ये म्हणजे थरकाप होऊ लागतो. आसनं अधिक काळ स्थिर ठेवण्याच्या प्रयत्नात देखील आपल्याला बऱ्याच वेळेला असा अनुभव येतो. बघा तुम्हाला म्हणजे तुम्हाला 30 सेकंद सांगितलं असेल आणि आपल्याला ते 30 सेकंद किंवा 1 मिनिट वगैरे थांबवता आलं नाही, आपल्याला स्थिर राहता आलं नाही तर आपले पाय म्हणजे कंपन करायला लागतात. आणि तीच म्हणजे परत बऱ्याच वेळेला आपल्याला इतर वेळेला पण असा अनुभव येतो, म्हणजे जसा की रणांगणावरती अर्जुनाला ज्या वेळेला म्हणजे नैराश्य आलं त्यावेळेला अर्जुनाच्या हातातील धनुष्य गळून पडलं आणि यामध्ये म्हणजे या अवस्थेमध्ये काही म्हणजे कोणतीही कृती करण्यासाठी लागणारी शारीरिक आणि मानसिक शक्तीही नाहीसे होते आणि त्यामुळे साधक हा साधनेपासून लांब जाऊ लागतो. त्याच्यानंतर पुढचा आहे विक्षेपसह सांगितलेला आहे तो म्हणजे श्वास प्रश्वास. मग या सर्वाचा परिणाम काय होतो तर याचा परिणाम म्हणजे श्वास आणि प्रश्वासावरतीही आपल्या नियंत्रण राहत नाही. म्हणजे श्वास व्यवस्थित घेणे आणि सोडणे ही क्रिया होत नाही. म्हणजे श्वासाचं नियंत्रण हे प्राणशक्तीचं नियंत्रण आहे. मग ती नियंत्रित झाली तर काहीच करता येणार नाही. म्हणून हे सर्व अडथळे दूर करणे आणि किंवा दूर होणं हे गरजेचं आहे. म्हणजे विक्षेप सहभू हे अडथळ्यांचेच होणारे परिणाम आहेत असं सांगितलेलं आहे. मग अडथळे दूर झाले तर विक्षेप सहभू सुद्धा आपोआपच दूर होतात. मग अडथळे दूर होण्यासाठी उपाय महर्षींनी पुढच्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. समजलं हे विक्षेप सहभू संकल्पना समजली? समजलं. त्यासाठीचं पुढचं सूत्र. हॅलो, कोणी बोलत होतं का? नाही, समजलं का विचारलं ते समजलं म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर त्यासाठीचं म्हणजे हे अडथळे दूर करण्यासाठीचा उपाय महर्षी पुढच्या सूत्रामध्ये सांगतात. तो म्हणजे तत प्रतिषेधार्थम एक तत्व अभ्यास. इथं तत म्हणजे त्यांच्या प्रतिशोधार्थम म्हणजे निराकरण करण्यासाठी एक तत्व म्हणजे एक तंत्राचा एकाच पद्धतीचा अभ्यास म्हणजे सराव करावा असा ह्या सूत्राचा अर्थ आहे. म्हणजे वृत्ती निरोधाच्या मार्गातील 9 अडथळे आणि त्याच्यासोबत येणारे 4 विक्षेप सहभू यांच्यावर मात करण्यासाठी एकाच तंत्राचा अभ्यास सातत्याने आणि निष्ठेने करावा. तत्व म्हणजे अडथळे. तत्व म्हणजे अडथळे आणि सहभू. इथे एक तत्व याचा अर्थ म्हणजे निरनिराळ्या टीकाकारांनी ना वेगवेगळा सांगितलेला आहे. मग एक ह्या शब्दावर इथं भर दिला गेला आहे. म्हणजे इथं अनेक तत्व नाहीत. म्हणजे प्रगती करायची असेल तर एकाच म्हणजे रस्त्यानं गेलं पाहिजेत. म्हणजे अनेक मार्ग दिसतील पण ते योग्य आणि ते योग्य देखील असतील पण त्यातल्या एकच मार्ग निवडून त्या एकाच मार्गाने गेले तर प्रगती होईल.
आणि त्यातला कुठला मार्ग योग्य हे गुरुच्या मार्गदर्शनाने आपल्याला समजतं. मग तत्व म्हणजे काय, तर तत्व म्हणजे सिद्धांत, आणि इथं तत्व म्हणजे ब्रह्मतत्व, म्हणजे तो लांब नसतो. म्हणजे आपण त्याच्यापासून लांब असतो. तो म्हणजे गुण किंवा तत्व म्हणजे देवाचे गुण, तत्वज्ञान म्हणजे ईश्वराच्या गुणांचे ज्ञान. म्हणजे ह्या सूत्रामध्ये एक तत्व अभ्यास म्हणजे ईश्वरी तत्वांचा अभ्यास असा याचा अर्थ होतो. ईश्वरी तत्वांचा अभ्यास. मग ह्या ईश्वरी तत्वावर म्हणजेच पतंजलींनी ईश्वराची व्याख्या त्याला वाचक प्रणव सांगितलेला आहे. मग त्याच्यावर मन स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे हे अंतराळ जे आहेत 9 अंतराय जे आहेत आणि त्याच्याबरोबर जे येणारे विक्षेप सहगु आहेत ते हळूहळू कमी होत जाऊन नष्ट होतात आणि योगाभ्यास त्यामुळे काय होतो, साध्य होतो. मग चित्तातील रजोगुण आणि तमोगुण आपोआपच कमी होतात आणि सत्वगुणांची काय होते, वृद्धी होते आणि योगाभ्यासामध्ये प्रगतीही साधली जाते. मग हा अभ्यास करायचा हे सांगणारं सूत्र पतंजलींनी सांगितलेलं आहे की सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कार आसेवितो दृढभूमी. म्हणजे तुम्ही हा जो अभ्यास आहे तो दीर्घकाल आणि निरंतर केला गेला पाहिजे. मग पुढील अभ्यासक्रमामध्ये आपल्याला सूत्र सांगितलेलं आहे त्यासाठी पुढे सांगितलेलं आहे ईश्वर संकल्पना. त्याच्यामध्ये महर्षी आपल्याला समाधी साध्य करण्याचे निरनिराळे मार्ग सांगतात आणि हेच चित्तवृत्ती निरोधाचे सुद्धा मार्ग आहेत असे म्हणता येते. म्हणजे त्यामधीलच एक मार्ग आहे तो म्हणजे ईश्वर संकल्पना. हॅलो, आवाज येतोय ना माझा? हो येतोय मॅडम. हो येतोय. याच्यामध्ये थोडीशी सूत्र तुमची मागे पुढे पण आहेत म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये. मग याच्यामध्ये आपल्याला यामधीलच एक मार्ग सांगितलेला आहे पतंजलींनी, तो म्हणजे ईश्वर संकल्पना. आणि त्यामध्ये त्यांनी सूत्र सांगितलेलं आहे ईश्वर प्रणिधानात्वा. हे पतंजली योग सूत्रामधलं पहिल्या पादामधलं 23व सूत्र आहे. आणि हे त्याचं पुढचं सूत्र आहे. मग ईश्वर प्रणिधानात म्हणजे ईश्वराला शरण जाण्याने आणि वा म्हणजे किंवा अथवा म्हणजे ईश्वराच्या उपासनेमुळे आपल्याला काय होते, असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. म्हणजे पतंजली एक एक सूत्र सांगून आपल्याला हळूहळू निर्बीज समाधीकडे नेत आहेत. मग त्यासाठी ते मार्ग दाखवत आहेत. मग त्यातील एकच मार्ग दिला तर सगळ्यांना तो जमेलच किंवा पटेलच असं नाही, म्हणून इतरही मार्ग आहेत. मग त्यातील हा पहिला मार्ग म्हणजे या सूत्रातील ईश्वर प्रणिधान, ज्याला दृष्टा किंवा विश्व चैतन्य किंवा पुरुष म्हणतो आपण, तो ईश्वर होय. त्यालाच ईश्वर असं म्हटलं आहे. मग ईश्वर प्रणिधान हा मार्ग दिसायला सोपा म्हणजे दिसायला जरी सोपा वाटत असला तरी त्याची साधना ही मोठी आहे. आणि प्रणिधान म्हणजे शरण जाण्याकरता केलेली उपासना किंवा ईश्वराला शरण जाण्याकरता केलेली कृती, ईश्वराला शरण जाणे. मग हा या समाधी साध्य करण्याचा एक मार्ग आहे. मग हे ईश्वराचे स्वरूप सांगताना म्हणजे ईश्वर तो कसा आहे हे सांगताना महर्षी हे पुढचं सूत्र सांगतात. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलंच नाहीये वाटतं ते. मग त्या ईश्वराचं स्वरूप सांगताना महर्षी म्हणतात क्लेश कर्म विपाक आशये अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. म्हणजे क्लेश म्हणजे काय तर दुःख, त्रास
आणि कर्म म्हणजे आपण आचरण केलेल्या क्रिया. विपाक म्हणजे त्याचं कर्मफळ म्हणजे कर्माचे परिणाम. आणि आशय म्हणजे तो कर्मांचा साठा. आणि अपरामृष्ट म्हणजे अलिप्त म्हणजे पुरुष विशेष, याचा अर्थ विशेष पुरुष. ईश्वर म्हणजेच आत्मतत्व किंवा ईश्वर परमेश्वर. म्हणजे क्लेश कर्म, त्याची फळे आणि त्यांचा साठा या सर्वांपासून अलिप्त असा हा विशेष पुरुष म्हणजे कोण आहे? ईश्वर आहे. समजलं याचा सूत्राचा अर्थ? इथं ईश्वर कसा आहे ती संकल्पना सांगितलेली आहे त्यांनी. म्हणजे तो क्लेश कर्म आणि त्याची जी फळं मिळतात त्या सर्वांपासून हा जो अलिप्त आहे तो म्हणजे विशेष पुरुष सांगितलेला आहे आणि तो म्हणजे ईश्वर. मग योग साधनेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ईश्वर प्रणिधान हा मार्ग सांगितल्यानंतर या सूत्रात पतंजली ईश्वराची व्याख्या सांगतात. मग ईश्वर हा पुरुष विशेष आहे. म्हणजे तुम्ही बघितलं की सांख्य योगामध्ये तुम्ही सांख्य दर्शनामध्ये तुम्ही जे प्रकृती पुरुष जे सांगितले आहे ना, झालं ना तुम्हाला ते? मग सांख्य योगामध्ये जी प्रकृती आणि पुरुष संकल्पना सांगितली गेली आहे त्यातील पुरुष म्हणजेच हा पुरुष. किंवा वेदांतामध्ये त्याला आत्मा असं म्हटलं आहे, किंवा त्याला जीवात्मा पण म्हणजे हा जीवात्मा पण आहे. पुरुष म्हणजे जो शरीर धारण करतो आणि शरीरात राहून त्याचं नियंत्रण करतो, तो म्हणजे विशेष पुरुष असं सांगितलं. म्हणजे असं त्याचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे किंवा गुण सांगितलेले आहेत त्याचे. याच्यामध्ये पहिलं आहे क्लेश. मग क्लेश हे आपले 5 प्रकारचे सांगितलेले आहेत: अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. मग या म्हणजे क्लेशामुळेच आपल्या वृत्ती हा दुःखदायक ठरत असतात. मग हे क्लेश जर नसतील तर जीव आपला बंधनात न अडकता आनंदी समाधानी जीवन जगू शकतो. आणि म्हणजे अविद्येमुळेच ही जी बाकीचे 4 क्लेश आहेत ते निर्माण होतात. मग ह्या सर्वांपासून दूर असलेला असा हा ईश्वर आहे. या सर्वांपासून दूर असलेला हा ईश्वर आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे कर्म. म्हणजे आपण आपला जो सामान्य पुरुष म्हणजे जो असतो तो शरीर व्यापात अडकलेला असतो. म्हणजे काहीतरी कर्म सतत करत असतो, त्याचे फळ त्याला मिळत असते आणि ते भोगण्यासाठी तो पुन्हा कर्म करतो आणि पुन्हा म्हणजे हा कर्म आणि फळ असे त्या चक्रामध्ये तो अडकलेला राहतो. ईश्वराला इथे विशेष पुरुष असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे जो यामधून अलिप्त राहतो, म्हणून त्याला अपरामृष्ट असा शब्द वापरला गेला आहे. म्हणजे ज्याचा स्पर्श न होणारा असा अपरामृष्ट. म्हणजे क्लेश, कर्म, विपाक आणि आशय याचा स्पर्श न होणारा असा पुरुष म्हणजे ईश्वर. म्हणजे जो क्लेश, कर्म, विपाक आणि आशय ह्या सर्वांपासून अलिप्त आहे असा पुरुष म्हणजे ईश्वर असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे विपाक. इथे विशेष पुरुष कर्माच्या पलीकडे गेलेला असतो. मग कर्म आलं की विपाक म्हणजे कर्माचे परिणाम, म्हणजे कर्माचा परिणाम आला यामध्ये. मग कर्माच्याच पलीकडे गेल्यामुळे पुरुष हा म्हणजे विशेषावर म्हणजे त्या विपाकाचा देखील आपल्या त्याच्यावरती परिणाम होत नाही असा हा पुरुष आहे. त्याच्यानंतर पुढे आहे आशय. आशय म्हणजे कर्माचा साठा. म्हणजे कर्म केल्यामुळे जन्मजन्मांतरीची आपली फळे साठवली जातात आणि जी पुढे पुन्हा प्रारब्ध बनून पुढे येतात आणि त्यापासूनही हा पुरुष म्हणजे जो पुरुष आहे तो दूर जातो. मग अशा ईश्वराची उपासना म्हणजेच प्रणिधान करायचे आहे. मग शेवटी त्यात एकरूप होऊन आपणच ईश्वर व्हायचे आहे. म्हणजे जे योग साधनेचे उद्दिष्ट सांगितलेले आहे, हेच सांगितले ना की आपण आत्मा आणि परमात्मा एकच होतो. योग साधनेचं शेवटचं उद्दिष्ट काय आहे की आपण आत्मा आणि म्हणजे ईश्वराशी एकरूप होतो.
मग हा इंद्रियातीत म्हणजे इंद्रियांच्या पलीकडे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न आहे. मग हा विशेष पुरुष विशेष ईश्वराची विशेषता वर्णन करताना म्हणजे हा ज्या विशेष पुरुष जो सांगितलेला आहे त्याची विशेषता वर्णन करताना महर्षी म्हणतात तत्र निरतिशय सर्वत्र सर्वज्ञ बीजम. मग तत्र म्हणजे त्यामध्ये आणि निरतिशय म्हणजे याचा अर्थ अतिशयच्या पण पलीकडे आणि म्हणजे अगदी अपरिमित असं. आणि सर्वज्ञ म्हणजे सर्व ज्ञान म्हणजे सर्वच जाणणारा असा. आणि बीजम याचा अर्थ आहे बीज स्वरूपात म्हणजे ज्या ईश्वरामध्ये जगातील सर्व ज्ञान बीज रूपात आहेत असा तो. म्हणजे ब्रह्मांडातील संपूर्ण ज्ञान हे ईश्वरामध्ये सामावलेलं आहे. मग या सूत्रामध्ये त्याचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. म्हणजे ईश्वराकडे विशेष पुरुषाच्या ठिकाणी सर्वज्ञतेचे बीज आहे म्हणजे असं पतंजली सांगतात. मग यासाठी ते कोणता शब्द वापरतात तर निरतिशय असा शब्द वापरतात. म्हणजे अतिशयच्या पलीकडे निरतिशय म्हणजे अतिशय हा शब्द लहान पडेल इतका मोठा. म्हणजे सर्वज्ञतेचे बीज सर्व ज्ञान म्हणजे बीज रूपानं आहे त्याच्याकडे असा म्हणजे असा तो ईश्वर. मग हे ज्ञान सर्व प्रकारचे आहे. मग त्यामध्ये तुलनात्मक येते संख्यात्मक येऊ शकतं गुणात्मक दृष्ट्या असलेलं असं ते ज्ञान. आणि अशा ईश्वराची आपल्याला उपासना करायची आहे. समजायला लागले ना? हॅलो हॅलो हो समजतोय समजायला लागलं. थोडंसं वाचल्यानंतर लक्षात येईल. आणि तुम्हाला पुस्तकं पण मी सांगते सोप्या आणि सुटसुटीत भाषेमधली म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तेवढेच पॉइंट वाचलात की लक्षात येते. मग त्याच्यानंतर पुढे सर्वज्ञ बीज म्हणजे सर्व काही जाणणारा. म्हणजे मनुष्य बघा कितीही ज्ञानी असला तरी त्याला म्हणजे आपण सर्वज्ञ असं म्हणू शकत नाही कारण त्याच्या म्हणजे बुद्धीला किंवा आपल्या देखील स्मृतीला मर्यादा आहेत. मात्र आपण ज्याची उपासना करणार आहे त्या ईश्वराकडे सर्वज्ञतेचे बीज आहे. मग ही सृष्टी जेव्हा लय पावते आणि त्यातून पुन्हा ती निर्माण होते म्हणजे बी लहान असते ना. मग मात्र त्याच्यामध्ये त्या एका बी मध्ये प्रचंड वृक्ष निर्माण करण्याची ताकद असते. आणि या प्रचंड वृक्षापासून असंख्य पुन्हा बीज निर्माण होतात आणि पुन्हा शेकडो असे वृक्ष तयार होतात. मग केवळ एका बी मध्ये एवढी म्हणजे शक्ती सामावलेली असते. मग झाडाच्या या पिढ्या त्या एका बी मध्ये सामावलेल्या असतात. मग ईश्वरामध्ये देखील अमर्याद ज्ञानाचं बीज आहे. मग असा हा ईश्वर आहे. मग त्याची उपासना आपल्याला करायची आहे. मग जितकी साधना कराल तितके तुम्हाला फळ मिळणार. कारण म्हणजे ईश्वरापाशी म्हणजे निरतिशय अशी सर्वज्ञता आहे म्हणजे सर्वच जाणतो इतकं त्याच्याकडे ज्ञान आहे. असं पतंजली या सूत्रामधून सांगतात. पुढील सूत्र आहे पूर्वेशाम अपि गुरुकालेन अन्वच्छेदात. म्हणजे तो ईश्वर पूर्वजांचा हे सगळे जे पुढचे आहेत म्हणजे ईश्वर प्रणिधानात्वा हे जे 23वे मी सूत्र सांगितलं त्याच्यानंतर ईश्वराचे जे विशेषण आहेत विशेष गुण आहेत तेच ह्या सगळ्या सूत्रांमध्ये पुढच्या सांगितले गेलेलं आहे. मग इथं या सूत्रामध्ये जो ईश्वर आहे तो पूर्वजांचाही गुरु आहे म्हणजे तो आदी गुरु आहे. त्याला कोणत्याही कालाचं असं बंधन नाही आहे. म्हणजे पूर्वेशाम म्हणजे पूर्वीच्या आणि अपि म्हणजे याचा अर्थ आहे सुद्धा आणि गुरु म्हणजे श्रेष्ठ आणि कालेन याचा अर्थ कालाने आणि अनुच्छेदात म्हणजे विरहित किंवा शिवाय. म्हणजे पूर्वेशाम अपि गुरु म्हणजे पूर्वी असलेल्या म्हणजेच पूर्वी असलेल्या गुरूंचाही गुरु असा म्हणजे तो ईश्वर आहे. म्हणजे आपण ज्ञान देणारा तो गुरु
म्हणून आपण आपल्या आई वडिलांना देखील किंवा शिक्षकांना पण आपण गुरु असं संबोधतो ना. मग अशा गुरुस आपण ईश्वराचं प्रतीक मानत असतो. मग त्या अनुषंगाने विचार केला तर मागील म्हणजे कित्येक पिढ्या किंवा त्यांच्या पूर्वज म्हणजे पिढीने ज्ञान दिलेलं आहे असा अर्थ होतो त्याचा. म्हणजे सर्वांच्या ज्ञानाचं मूळ स्तोत्र हा कोण आहे तर म्हणजे हा सर्व गुरूंच्या ज्ञानाचा स्तोत्र कोण आहे तर हा ईश्वर आहे. मग म्हणजे त्याच्याजवळ पूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान आहे. मग इथे पूर्वी असलेल्या म्हणजे किती तर कालेन व छेदात म्हणजे काळाच्याही पलीकडे असलेल्या गुरूंचा गुरु असा याचा अर्थ आहे. ह्या सूत्राचा अर्थ आला लक्षात. म्हणजे हा जो गुरु आहे म्हणजे पूर्वजांचाही गुरु हा किती कालावधीपर्यंत आहे म्हणजे किती काळापर्यंत आहे तर काळांच्याही पलीकडेच्या म्हणजे कित्येक काळ लोटून गेलेत असा तो आहे. मग प्रत्येक गोष्टीला काळाची मर्यादा असते. मग ती ठराविक काळातच अस्तित्वात येते आणि नष्ट होते. मात्र ह्या ईश्वरास अंत नाही, जन्म नाही, तो काळाने देखील म्हणजे मर्यादित नाहीये. मग तो सृष्टीच्या पूर्वीही होताच, सृष्टीतही म्हणजे आता देखील तो आहेच आणि सृष्टी विनाश झाल्यानंतर देखील तो तसाच राहणार आहे. मग ईश्वर स्वतः काळरूप असा विशेष पुरुष आहे. असं इथं ह्या सूत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढच्या श्लोकामध्ये महर्षी या ईश्वराच्या नावाचा उल्लेख करतानाचं सूत्र सांगतात, तस्य वाचकः प्रणवः. म्हणजे त्याचा वाचक म्हणजे ईश्वराचा वाचक प्रणव आहे. तस्य म्हणजे त्याचे आणि इथं वाचक म्हणजे नाव. मग त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव प्रणव म्हणजेच ओंकार आहे. 10:15 पर्यंत घेऊया. आहात का सगळी? हॅलो, 10:15 पर्यंत घेऊया क्लास. हे एक सूत्र करूया आणि मग थांबूया. मग हा जो ईश्वर आहे त्याचं नाव काय आहे तर प्रणव म्हणजे ओंकार असं सांगितलेलं आहे. मग सूत्रामध्ये तस्य म्हणजे ईश्वराचा म्हणजे ईश्वर हा पुरुष विशेष आहे. मग इथे ईश्वर म्हणजे एखादी देवदेवता नाही, म्हणजे पुरुषाला म्हणजे आत्म्याला विशेषत्व प्राप्त होते त्यावेळेला तो ईश्वर होतो. मग ही ईश्वर प्राप्ती साधण्याचे कार्य कशातून साधता येते आपल्याला तर योग साधनेतून होते ही ईश्वर प्राप्ती साधण्याचं कार्य. मग पुरुष विशेषत्व प्राप्त झालेल्या ईश्वरात सर्वज्ञता बीज रूपाने असते आणि त्याच ठिकाणी ब्रह्मांडाचे ज्ञान बीज रूपाने आहे. मग तो त्रिकालातीत आहे हा पुरुष, सगळ्यांच्या गुरूंचा गुरु आहे. म्हणजे ज्ञानाचा देखील हा ज्ञानाचा उगम आहे. मग ही सर्व विशेषणे असलेल्या ईश्वराचा वाचक जो आहे म्हणजे वाचक किंवा प्रतीक जो आहे तो ओंकार आहे असं ह्या सूत्रामध्ये पतंजलींनी सांगितलेलं आहे. मग इथे पतंजलींनी म्हणजे मानवी बुद्धीला आपल्या बुद्धीला समजेल असं प्रतीक सांगून ईश्वर समजावून सांगितलेलं आहे आपल्याला. म्हणजे आपली प्रत्येक ओळख म्हणजे आपली स्वतःची ओळख ही आपण कशामुळे निर्माण करतो किंवा आपल्याला कशाने ओळखलं जातं तर आपल्या नावानं ओळखलं जातं ना. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वर्णन केल्यानंतर आपल्याला ती पटकन ओळखता येत नाही, मात्र त्या व्यक्तीचं नाव सांगितल्यानंतर ती आपल्या व्यक्ती लगेच लक्षात येते. मग त्याचप्रमाणे इथं ईश्वराचं नाव ओंकार आहे. म्हणजे या नावाने ईश्वराचा सगळा बोध होतो. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्याला आपण नावानं हाक मारली तर ती व्यक्ती जशी लगेच जवळ येते त्याचप्रमाणे ओंकार जप केला की ईश्वर जवळ येतो. मग पतंजलींनी ईश्वराला देवदेवतांची नावं दिली नाही तिथे, तर त्यांनी ओंकार हा देवदेवतांच्या मर्यादित न बसता तोही त्या पलीकडे आहे असं इथं पतंजलींना
दर्शवायचं आहे. कारण ओंकाराचं जे वैशिष्ट्य आहे ते कसं आहे, तर ओंकार हा नादात्मक आहे किंवा म्हणजे त्याचबरोबर तो कल्पनात्मक आहे, स्वरात्मक आहे. त्याचबरोबर ओंकार हा मंत्रशास्त्रात सुद्धा किंवा सर्व शास्त्रच ओंकारावरती आधारलेला आहे. म्हणजे आपण जेव्हा उ म असलेला हा ओंकार कंपनात्मक आहे, हो ना. जेव्हा आपण उच्चार करतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये सुद्धा कंपन निर्माण होतात. मग ओंकाराला बीज मंत्र असं म्हटलं गेलंय. मग मंत्रशास्त्राचा परिणाम ह्या कंपनांवरती आधारित आहे. मग त्या दृष्टीने विचार केला तर ओंकार म्हणजे पूर्ण ओंकार हा कंपनांवरती आधारित आहे. मग ही जी कंपन आहेत ती ईश्वर तत्वांशी संबंधित आहेत. उपनिषदांमध्ये सुद्धा, मांडुक्य उपनिषदामध्ये सुद्धा ओंकाराच्या ह्या 3 मात्रा सांगितलेल्या, 3.5 मात्रा सांगितलेल्या आहेत. म्हणजे अ, उ आणि म, आणि जी अनुस्वराची मात्रा आहे ती अर्धमात्रा सांगितलेली आहे. इथपर्यंत समजलं? हो 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 मॅडम. समजायला लागले? समजतं. तुम्ही याच्यासाठी म्हणजे आणखीन तुम्हाला म्हणजे व्यवस्थित जर हे करायचं असेल ना, थांबूया इथं. आपण पुढचं म्हणजे त्याचे जे हे जे आहेत तो म्हणजे आपल्याला कसा जप करून कसं साधता येईल ईश्वर प्रणिधान, ती संकल्पना आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया. तुम्हाला अजून जर ह्याच्यामध्ये म्हणजे पुस्तकं जर रेफर करायची असतील तर तुम्ही वर्तकांचं पुस्तक खूप म्हणजे छान, सोप्या आणि खूप उदाहरणं दिली गेली आहेत त्या पुस्तकामध्ये. तुम्ही ते वाचा किंवा मंडलिकांचं पण वाचू शकता. पण वर्तकांच्या पुस्तकामध्ये म्हणजे जास्तीत जास्त उदाहरणं आहेत. तुम्ही पाहिजे तर ते पण रेफर करा. आपल्या इथे योगधामला आहे ते पुस्तक. इथपर्यंत काही शंका कुणाला? नाही मॅडम. उद्या शनिवार ना? हो. मग उद्या क्लास घ्यायचा की नाही? कारण सॅटर्डे संडे तुमचं पूर्ण हेक्टिकच असते ना शेड्यूल, त्याच्यामुळे म्हटलं, नाहीतर मग मी सांगणार आणि मग गैरहजर राहिलं तर पुन्हा हे होणार ना. कसं आहे, तुम्ही म्हणजे उद्या 9 ते 10 घ्या म्हटलं तर लिंक टाकते मी, नाहीतर मग कारण अजून मला वाटते थोडंसंच आहे, जास्त नाहीये. उद्याच्या ह्याच्यात पण होऊन जाईल बहुतेक, किंवा जास्त नाहीच आहे आता, अगदीच 1-2 हेच राहिलेत, अगदी 2-3 ह्याच्यात होऊन जाईल. म्हणजे 1 तासाभराचं पण नाही आता पुढे. उद्या घेऊया 9 ते 10. चालेल. हॅलो, उद्या घेऊया ना 9 ते 10? परवा घ्या मॅडम. रविवारी नको मॅडम. रविवारी नको. म्हणजे अगदीच थोडंच राहिलंय. आता तुम्ही 10:30 पर्यंत बसतो म्हणाला तर मी आता पण घेईन. अगदीच 2-3 पानं राहिलेत. 15-20 मिनिटात होऊन संपेल. पण नसेल तर मग उद्या 1 अर्धा तासात होऊन जाईल. थोडंसं रिव्हिजन पण होईल मग उद्या. चालेल मग उद्या. आता सुद्धा म्हणजे 10:30 पर्यंत तुम्ही बसला तर पण खूप उशीर होईल. मला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही जर म्हणाल तर मग घेऊन टाकूया. कसंही, नाही तर मग उद्या लिंक पाठवते मी. उद्याच घ्या म्हणजे रिव्हिजन पण होईल मॅडम. थोडंसं रिव्हिजन पण होईल. चालेल. 1 ओंकार आणि 3 शांतीमध्ये आपण वर्गाची सांगता करूया. सर्वांनी ताट बसायचं आहे. डोळे शांतपणे मिटून घ्या. हाताची नमस्कार स्थिती. ओम शांती शांती शांती. दोन्ही हातांचे तळव्यांचे घर्षण करून घ्या. सावकाश डोळ्यावरती डोळे ठेवा. ओंजळीत मध्ये उघडा. हरिओम. काढताय ना सगळेजण? हो मॅडम, सुरू आहे.
नोट्स काढा, अभ्यास करा, रिव्हिजन करत राहा आणि वेगवेगळी पुस्तकं रेफर करा. त्याच्यामुळे तुम्हाला आणखीन म्हणजे चांगली माहिती मिळेल. मी हे तुम्हाला का सांगतेय, म्हणजे बाकीचे विषय सगळेच मला वाटतं आपण म्हणजे पहिल्यांदा भेटलो तेव्हा सुद्धा मी तेच सांगितलेलं, म्हणजे बाकी जणांमध्ये मास्टर सगळेच करतात, तुम्ही योगशास्त्रामध्ये मास्टर करायला लागलाय म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं करायला लागलाय. मग ते ज्ञानासाठी शिका, म्हणजे डिग्री तर काही मिळूनच जाईल, पण हे म्हणजे खूप चांगलं ज्ञान मिळेल तुम्हाला म्हणजे अभ्यास करताना. म्हणजे हे फक्त पुस्तकं तर तुमचं फारच संकुचित असं आहे, खूप कमी ज्ञान आहे तुमच्या पुस्तकामध्ये पण. त्याच्यामुळे वेगवेगळी पुस्तकं रेफर करा, म्हणजे आवड निर्माण करा त्याच्यासाठी. म्हणजे योग शास्त्रामध्ये मास्टर करणार तुम्ही, त्याच्यामुळे आवडीनं करा ही गोष्ट, कारण तुम्ही काहीतरी वेगळं करताय. कळलं ना? म्हणजे मी कुठल्या ह्यानं सांगतेय तुमच्या लक्षात येते. म्हणजे फक्त करायचं म्हणून करू नका डिग्री. बऱ्याच जणांनी फक्त म्हणजे कदाचित असं झालं असेल की सर्टिफिकेटसाठी आपण बऱ्याच वेळेला घेतो, पण म्हणजे विचार करा ना, तुम्ही MA करताय ते योगशास्त्रामध्ये करताय, म्हणजे किती नवीन गोष्ट आहे ही. इतरांपेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं माहिती असणार आहे. मराठी, सायन्स, MSc म्हणजे कित्येक डिग्र्या सगळीच करतात, तुम्ही योगशास्त्रामध्ये करणार आहे म्हणजे आपलं काहीतरी वेगळं असणार आहे ना. त्याच्यासाठी म्हणजे पुस्तकं हे करा, जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा आणि म्हणजे मनापासून करा ते, म्हणजे होऊन जाईल. ठीक आहे, थांबूया आपण. हरिओम. ओके, गुड नाईट, हरिओम.